माननीय सभापती महोदय, खरं म्हणजे आपण मागच्या अनेक वर्षामध्ये विजेची उपलब्धता तर वाढवली, परंतु त्या मनाने जे डिस्ट्रीब्युशन इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते काही वाढवलं नाही. त्यामुळे एकेका डीपीवर कनेक्शन्स वाढले, एकेका फीडरवरचं लोड वाढलं आणि म्हणूनच आपण RDSSची स्कीम तयार केली आहे. त्या स्कीममध्ये नेमकं हेच आपण करतो, फीडर सेपरेशन करणं. आज जिथे फीडर सेपरेशन झालेलं नाही तिथे एकाच फीडरवर शेतीचाही लोड आहे, उद्योगाचाही लोड आहे आणि घरगुती लोड आहे. त्यामुळे उरलेले सगळ्या फीडरचं सेपरेशन आपण त्याच्यात करतोय. ॲडिशनल सबस्टेशन्स तयार करतो, ॲडिशनल DP पण त्याच्यामध्ये लावतो. काम सुरू झालेलं आहे. हे काम अजून जवळपास 3 वर्षापर्यंत चालणार आहे. पण त्याच्यानंतर आपण निश्चितपणे टप्प्याटप्प्याने, म्हणजे 3 वर्ष लागतील असं नाही, पण जसं जसं ते काम होत जाईल तसं तसं आपण हे दर्जेदार पद्धतीनं त्या ठिकाणी ही वीज जी आपल्याला दिली पाहिजे. हे जे फेलियर्स होतात, वीज नाही म्हणून फेलियर नाही आहे, इन्फ्रास्ट्रक्चर गॅप आहे म्हणून ते फेलियर आहे. दुसरं, जसं मी मगाशी सांगितलं की कनेक्शन देत जायचे आणि DP लावायचाच नाही, त्याच DPवर देत जायचे, तर जसं ओव्हरलोड झाला की तो DP जातो. म्हणून आता आपण DPचंही सेपरेशन करतोय, नवीन DP जास्तीचे लावतोच. आणि दुसरा आपल्याला फायदा काय मिळतोय, आपल्या ऑफग्रीड सोलारमुळे आता DPवरही मोठ्या प्रमाणातलं लोड कमी व्हायला लागलेलं आहे. म्हणजे आता मी सहज ते बघत होतो तर DP फेल होण्याचा जो दर होता तो गेल्या 2 वर्षात हळूहळू कमी व्हायला लागला आहे, कारण त्या DPवरचं लोड कमी होत आहे. तथापि आपल्याला अजून हे RDSS मधलं जे काम आहे हे निश्चितपणे या ठिकाणी करावं लागेल. आपण जर बघितलं तर जवळपास या ठिकाणी आता जे काही आपण केलेलं आहे त्याच्यामध्ये 25,000 कोटी रुपयाचं डिस्ट्रीब्युशन इन्फ्राचं काम आता आपण सुरू केलेलं आहे. या कामामुळे आणि 3 वर्षाचा याला कालावधी दिलेला आहे, याचे सगळे टेंडर झाले आहेत, कामं सगळे चालू झाली आहेत. याच्यामुळे हा DP फेलियरचा रेट जवळपास आपण 0पर्यंत आणू शकू, अशा पद्धतीनं याचं सगळं मॅनेजमेंट जे आहे ते आपण केलेलं आहे. आणि आता आपण वीज निरंतर योजना जी सुरू केली, आपल्याला माहिती असेल की मागच्या वर्षीपासून आपण बजेटमधनंही त्या ठिकाणी रोहित्रांकरता पैसे देतो आणि DPDCमध्येही आपण कोर आणि नॉन कोर सेक्टर बदलून त्यातही आता रोहित्रांकरता पैसा देता येईल अशा प्रकारची परिस्थिती केलेली आहे. त्यामुळे आता रोहित्र आपण मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देतो. तथापि ही गोष्ट खरी आहे की काही ठिकाणी 48 तासाच्या ऐवजी 4 दिवस 5 दिवस काही ठिकाणी लागतात, सगळीकडे लागतात असं नाही आहे. प्रयत्न करून तेही 48 तासात कसं होईल हा प्रयत्न आपण करू. दुसरं, आपण जे डार्क झोनच्या संदर्भात सांगितलं, आता त्यातही आपण हा निर्णय केलेला आहे की जर एखाद्या ठिकाणी डार्क झोन सोडून, डार्क झोनमध्ये आपल्याला लावता येत नाही, पण जिथे पाणी खाली गेलेलं आहे अशा ठिकाणी आता आपण 7.5 HP ऐवजी 10 HP पर्यंत अलाउ केलेलं आहे. त्याला आपण ते देतो, सौर पंप, त्याला सबसिडी पण देतो. नाही, त्यांना बूस्टर लावता येईल, त्यांच्याकरता बूस्टरची व्यवस्था आपण केलेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे की आपण शेतकऱ्यांकडनं विजेचं बिल घेत नाही, ते आपण रद्दच केलेले, आता आपण ते घेत नाही आहोत. आणि सौर पंपवाल्यांना तर विजेच्या बिलाचा काही प्रश्नच नाही आहे. त्यामुळे मी निश्चितपणे आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की ज्यांचं पाणी खोलवर गेलेलं आहे त्यांनाही बूस्टर पंपाच्या माध्यमातून किंवा अधिक क्षमतेचा पंप, त्यालाही सबसिडी आपण दिलेली आहे, त्याच्या माध्यमातून त्यांनाही दिलासा देण्यात येईल. प्रवीण दरेकर. या ठिकाणी बच्चू भाऊ झालं तुमचं ना. सभापती महोदय, या ठिकाणी सभापती महोदय माझं प्रश्नात नाव आहे. सभापती महोदय माझं नाव आहे, माझं दुसरं नाव आहे. सभापती महोदय असं जोर जबरदस्ती करून प्रश्न तर आम्ही बसतो. सभापती त्यांना बसवा खाली. सभापती महोदय बरोबर नाहीये. सभापती महोदय अशी पद्धत अशी. ठीक एकच सभापती महोदय, जे अध्यक्ष महोदय, आपल्या राज्यामधले काही जिल्हे असे आहेत, उदाहरणादाखल अहिल्यानगर जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल, छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, कृषी विजेच्या संदर्भात सर्वात जास्त कन्झम्पशनचे जिल्हे आहेत. आणि जी वस्तुस्थिती त्यांनी सांगितली ती खरी आहे की
त्याचं जर आपण कन्झम्पशन बघितलं तर जवळपास विदर्भाच्या कन्झम्पशन एवढं कन्झम्पशन आहे. पण आता तो प्रश्न हळूहळू बच्चूभाऊ याकरता संपतोय की सगळंच आपण सौर ऊर्जीकरण करतोय आणि फॉर्च्युनेटली या सौर ऊर्जीकरणामध्येही सगळ्यात जास्त कन्झ्युम करणारा जो अहिल्यानगर जिल्हा आहे हा जिल्हा खूप पुढे आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जीकरण झालं आहे आणि तसंच संभाजीनगर जिल्हा जो आहे तोही याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पुढे आहे. त्यामुळे आता तो जो आपला नेहमीचा प्रश्न होता की सगळी सबसिडी तुम्ही 2 जिल्ह्यांना देऊन टाकता, आता तो सबसिडीचा प्रश्न आता जवळपास निकाली निघायला लागला. सभापती महोदय, या ठिकाणी या एप्रिल आणि मे महिन्यापुरता